If the face value of both the shares is same, then which investment out of the following is more profitable? Company A dividend 16%, market value is rupees 80. Company B dividend 20%, market value is rupees 120. तर कोणत्या कंपनीमध्ये प्रॉफिटेबल आहे इन्व्हेस्टमेंट हे काढायचं आहे सोल्युशनमध्ये. हिअर फेस व्हॅल्यू फॉर both companies is same फॉर अ शेअर. एका शेअरसाठी दोन्ही कंपन्यांची फेस व्हॅल्यू सारखीच आहे. लेट फेस व्हॅल्यू बी 100. तर 100 रुपये दोन्ही कंपन्यांसाठी फेस व्हॅल्यू आहे असं मानूया. नंबर ऑफ शेअर्स या ठिकाणी घेऊया 1. एका शेअरच्या बाबतीतच हे शोधायचं आपल्याला की कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल आहे. फॉर कंपनी ए. तर सर्वप्रथम कंपनी ए साठी कॅल्क्युलेशन करूया. कंपनी ए साठी सम इन्व्हेस्टेड is equal to 1 into 80. Number of shares into market value is equal to 80. तर इन्व्हेस्टमेंट पहिल्या कंपनीसाठी आहे 80 रुपीज, कारण मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू रुपीज 80. डिविडंड इन्कम इज इक्वल टू face value into rate of dividend. तर कंपनी ए साठी डिविडंड इन्कम किती आहे काढायचे. फेस व्हॅल्यू सारखीच आहे, त्याच्यातली 100 आणि पहिल्या कंपनीसाठी 16% म्हणजे 16/100. तर 100 कॅन्सल होईल. या ठिकाणी डिव्हिडंडचा जो रेट आहे 16% आहे, त्यामुळे 16/100. तर डिव्हिडंड इन्कम आहे 16 रुपीज. तर पहिल्या कंपनीसाठी आता शोधूया रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू फॉर कंपनी ए इज इक्वल टू dividend income divided by some investment into 100. Therefore equals to dividend income 16 upon 80 into 100. 0 cancel, and then 160 divided by 8, and we will get 20. The rate of return company A साठी आहे 20%. तर आता कंपनी बी साठी शोधूया. नाव फॉर कंपनी बी. कंपनी बी साठी देखील फेस व्हॅल्यू तेवढीच असेल. मार्केट व्हॅल्यू 120 आहे आणि रेट ऑफ डिव्हिडंड या कंपनीसाठी आहे 20%. सम इन्व्हेस्टमेंट या कंपनीसाठी असेल एका शेअरची 1 into 120 is equal to 120. आणि डिव्हिडंड इन्कम कंपनी बी साठी असेल फेस व्हॅल्यू इंटू 20%. 100 कॅन्सल होईल आणि डिव्हिडंड इन्कम राहील रुपीज 20. तर आता फॉर्म्युला
rate of return is equal to dividend income divided by some investment into 100. डिव्हिडंड इन्कम आहे कंपनी बी साठी 20 आणि सम इन्व्हेस्टमेंट आहे 120 इंटू 100. 10 कॅन्सल होईल आणि डिव्हिजन झाल्याच्या नंतर 200/12 डिवाइड केल्याच्या नंतर आपल्याला मिळेल सगळ्यात अगोदर 1 नंतर 6 आणि मग नंतर 6666 रिपीट होत जाईल आणि अप्रॉक्स ती व्हॅल्यू असेल 16.67%. कंपनी बी साठी रेट ऑफ रिटर्न आहे 16.67. त्याच्यामुळं कंपनी एचा रेट ऑफ रिटर्न जो आहे तो जास्त आहे कंपनी बीच्या रेट ऑफ रिटर्नपेक्षा. म्हणून कंपनी एमध्ये केलेली गुंतवणूक ही अधिक प्रॉफिटेबल आहे. देअरफॉर इन्व्हेस्टमेंट इन कंपनी इज प्रॉफिटेबल.